नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेश या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण छान मुलांसाठी हेल्दी घरी बनणारा गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बनवूया. तर त्यासाठी मी साहित्य घेतलंय: एक मोठी बाउल गव्हाचं पीठ, दही, बेकिंग पावडर, चवीपुरते मीठ, बेकिंग सोडा व थोडे तेल. तर आपण आता सुरुवात करून घेऊ. सर्वप्रथम आपण पीठ या बाउलमध्ये टाकून घेऊ. आपल्याला किती क्वांटिटी बनवायची त्याच्यावर आहे. हाफ टेबल स्पून बेकिंग पावडर, चवीपुरते मीठ, हाफ टेबल स्पून बेकिंग सोडा, 2 टेबल स्पून तेल. आता दही जेवढं लागेल तेवढं आपल्याला एवढं पीठ मळायसाठी. तर हे पीठ आपण पूर्ण दह्याने करणार आहे. अजून दही लागले तर आपण ते अंदाज पाहू. तर हे छान आपण दह्यातच मुरून घेऊ. हे कणिक सॉफ्ट असं डो तयार करून घेऊ. हे बघा, डो छान आपला तयार आहे. याला 15 ते 20 मिनिटं आता बाजूला ठेवू. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू. तर हे बघा मैत्रिणींनो, आपलं पीठ किती छान हे झालं पिझ्झाचं दहीमुळे. तर आता इकडे मी साहित्य घेतलं: एक कांदा, एक मोठा टोमॅटो, 2 शिमला मिरची, शेजवान चटणी किंवा पिझ्झा सॉस असलं तर पिझ्झा सॉस, इकडे चीज, हे पनीर आणि थोडे चिली फ्लेक्स. तर मी आता याची छान जाडसर पोळी बनवून घेते, मग तुम्हाला दाखवते. कढईत थोडं तेल घेतलं मी, त्याच्यात मिरची, टमाटे, कांदे थोड्या वेळ 5 मिनिटासाठी मी फ्राय होऊ देते. तर हे बघा, 5-6 मिनिटं छान हे होऊ दिलं त्याला तेलावर मंद आचेवर. इकडे जाडसर पोळी लाटून त्याला टूथपिक किंवा काटे चम्मचने असे छेद करून घेऊ. आधी मी लावून घेते शेजवान सॉस, छान पसरवून घेते. मी आधीही बोलली तुम्ही पिझ्झा सॉस असलं अवेलेबल तेही लावू शकता. त्याच्यावर आपण ही बनवलेली स्टफिंग टाकून घेऊ. आपल्या मुलांना जे आवडतं ते आपण कॉर्न वगैरे जे अवेलेबल असलं ते टाकू शकतो. आपली ती स्टफिंग टाकून घेतली, मिरची आणि शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदे. आता वरून टाकते पनीर. हे आता चीज टाकून घेते मी छान वरून. तर हे बघा, आपला पिझ्झा तयार आहे. आता मी एका साईडला मीडियम फ्लेमवर कढई गरम करायला ठेवून दिली. हा पिझ्झा आता आपण डिशवर ठेवून डायरेक्टच कढईत डिश ठेवू, मग वरून झाकून देऊ. 20 मिनिटात आपला पिझ्झा छान रेडी होतो. अशाच नवनवीन व छान कमी वेळेत बनणाऱ्या रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मैत्रिणींनो.